अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात बदलू शकतं। शरद पवारांनी अपघाताचं राजकारण करू नये सांगितलं, मात्र अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी व्हावी। संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार? राऊतांचा ट्विटच्या माध्यमातून सवाल। आणि भाजपनं अजितदादांवर 70,000 कोटींचे केलेले आरोप मागे घ्यावे, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल। अजित पवार यांच्या चितेची धग शांत झाली नाही तोपर्यंत राऊत राजकारण करू लागले। ज्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं, त्यांना नेत्यांच्या जाण्यानं होणाऱ्या वेदनांची जाणीव कुठे असणार? केशव उपाध्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। संजय राऊतजी राजकारण करताना थोडी तरी माणुसकीचं दर्शन घडवा, असाही लगावला टोला। एनडीएतील घटकसंबंध कसे जपतात हे महाविकास आघाडी आणि संजय राऊत तुम्हाला कळणार नाही। राऊतांना भाजपचे नेते नवनाथ बन यांचं हे उत्तर। तर ये तुम्हारे बस की बात नाही, राऊतांना लगावला टोला। अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात, विमान अपघाताचा तपास व्हायला हवा, संजय राऊतांची ही मागणी। अकोल्यात महापौरपदासाठी भाजप वगळता सर्व पक्षांची बैठकीत काँग्रेस, वंचित, ठाकरेंची शिवसेना आणि एआयएमआयचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सहभागी। दुसरीकडे अपक्षांच्या पाठिंब्यासह संख्याबळ 44 वर पोहोचल्याचा भाजपचा दावा। केडीएमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ते 4 नगरसेवक अजूनही बेपत्ता नगरसेविका असलेल्या स्वप्नाली केने यांच्या घराबाहेर लावले कारणे दाखवा नोटीसचे फलक। 24 तासांमध्ये बैठकीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल खुलासा करा, अन्यथा सदस्यत्व रद्द केलं जाईल अशी कारवाई। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचा हा इशारा। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या 8 महापालिकांच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक ही 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार। ही निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहे। कोकण आयुक्तांनी आता नियुक्ती केलेले प्रशासकीय अधिकारी पीठासीन अधिकारी असतील। पनवेल महापालिकेतील महायुतीच्या सर्व नगरसेवकांकडून कोकण भवन या ठिकाणी गटस्थापन। भाजपचे 55 नगरसेवक, शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक सहभागी। नितीन पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती।